चला मागच्या मार्द मॅचचा हिरो अगदी ठरला. 11 बॉल 24 धावांची बहादर केली जिच्या बॅट मध्ये आले. रमेश ठरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना आपण विनंती करतो टास्क बॉक्स मध्ये याचा. तर मान्य श्री नरेश जिंदोले साहेबांना विनंती असेल आपल्या शोभा समत्र मॅन ऑफ द मॅचचा भारत एक द्यायचे ज्याने 11 चेंडू 24 धाव संघाची एक बहारदार इनिंग केली आणि आपल्या संघाला पहिला विजय संपादन करून दिला तो रमेश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर नेक्स्ट मॅच आपण लगेचच आपण पाहू. एकीकडे असेल कलोते मोकाशी आणि दुसरीकडे असेल ती राणसे. या दोन संघादरम्यान कलोते मोकाशी संघाने टॉस विन जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे राणसे संघाला प्रथम फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. दोन्ही संघाचा ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. अगदी मॅचला होईल सुरुवात. 95 पहिलं तर विनंती करतो की आपण थोडंसं स्पीडअप घ्यायचा. खरं तर विचार केल्यानंतर नाही जिंकला आहे ज्यामध्ये अगदी आयोजकांची अफाट मेहनत आहे आणि ती अफाट मेहनत मैदानाच्या आतमध्ये अगदी साकार दसरा पाहायला मिळते. आयोजकांचं प्रेम अगदी मुख्य व्यासपीठावरती अनेक साहेबांना आपण पाहतो ज्यांचं हे प्रेम अगदी दिसून येतं. मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट. शेवटची मॅच आजच्या रात्री दिलं पहिले नंतर चांगलं केलं जर सातत्यानं प्रत्येक टीमचा राहिला परंतु इथे चौथी रात्री आणि चांगलं खेळ गेलं या मैदानामध्ये करावं लागणार आहे. हेच पंचाचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन. इथे गोलंदाजी मार्क वरती अगदी पहिले षटक फेकण्यासाठी दाखल झाला रोहित वीर गावदेव रास्ते टीम्स कडनं अगदी सातत्यानं आपण पाहत असतो. लेट्स प्ले. पहिला बॉल पहा अप्परकटचा फक्त अगदी स्लाइस केलाय बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर पंचाचा इशारा होतो. इट इज अ नो बॉल. मध्ये तर पहिल्या बॉल वरती पंजा खर्च करत असताना सुरुवात झाली कळते बोकाच्या टीमच्या चौकार. पहा चौकार आला अगदी पहिल्या बॉल वरती अगदी ज्या रीतीने आपण पाहिल्यानंतर स्ट्रोक चांगला होता अगदी अक्षर रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुलटॉस होता अगदी स्लाइस केला अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर दिशा दिली 4 धावांसाठी अगदी नो बॉल 5 धावा येतात त्याबद्दल अगदी पंजा इथं मात्र खर्च करत असताना पाहायला मिळतो. चुकीची गोलंदाजी पहिल्या बॉल पासून इथे सुरुवात केली. रक्षकांच्या बॅट मध्ये चौकार येतो. पुढचा बॉल पहा एक्स्ट्रा उद्ध्वस्त. येस डेफिनेटली फर्निचर इज डिस्ट्रॉय परंतु फेटचा बॉल आहे अगदी फलंदाज बाद नसणार आहे. इथून संधी ज्या रीतीनं पहिला बॉल खराब फेकला होता फलंदाजाला ग्रीन सिग्नल ज्या रीतीनं म्हटलं जातं इथे चुका होत असताना अगदी कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला. फर्निचर डिस्ट्रॉय केले होते. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळते परंतु नाही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफच असणाऱ्या 5 धावा अगदी स्कोरवरती पाहायला मिळतात. पहिला बॉलचा खेळ इथून संपला जातो. ज्या रीतीनं 4 षटकांचा सामना आहे प्रत्येक मॅच मध्ये अगदी पाहिला 40+ धावा बनवणं गरजेचं आहे. आज कलोते मोकाशी टीमला तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतात. लक्ष्मण आणि राजू जोडी सध्याच्या स्थितीला जुन्या पाहिलं नंतर विजय सारखा फलंदाज डगआउट मध्ये असणार आहे त्याचं देखील खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील सातत्यानं पाहत असतो. तो देखील जुन्या डगआउट मध्ये वेटिंग करतोय अगदी त्याची बॅटिंग कधी येईल हे पाहणं अगदी महत्वाचं असणार आहे. आज प्रेक्षक वर्ग देखील अनेकशा भरभराट गजरेने आपल्याला पाहायला मिळतो. चांगला बॉल रिलीज केला होता परंतु फ्रीड असल्या कारणाने अगदी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ. पुढचा बॉल एकदा पंचाच्या डावी एष्टीकडनं बॅटची कडा घेतली बॉल मागे चालला. विकेट किपर जज करतोय. पहिला करारा झटका लागला जातोय कलोते मोकाशी टीमला. लक्ष्मण बॅक टू द डगआउट.
त्या गोलंदाजांना परत चांगले गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटच्या आडव्या बॅटने स्ट्रोक केल्याचं होतं मिड विकेट मध्ये. थोडस फंबल होत असताना आणखीन एकदा पाहिला बीजे येतो बॉल वरती. तोपर्यंत मात्र एक आणखीन एक सिंगल. इथून मात्र एकानं दुहेरीला प्राधान्य देत असताना त्यांना देखील माहिती अगदी इथून जर टिकून राहणं महत्वाचं या मॅच मध्ये. अगदी जास्ती धावांचा डोंगर बनवायचा आहे. चांगला खेळ अगदी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळतोय. 7 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. या षटकात दिलं जुन्या काहीचे शेंडू शिल्लक असतील अगदी. मान्याने पॉवर प्लेचं पहिले षटक या ज्यावर त्यानं लक्ष्मणनं सुरुवात केली होती. असं वाटलं होतं की या षटकामध्ये जास्तीत जास्त बनवणं गरजेचं आहे, परंतु तिथून कमबॅक देखील पाहायला मिळाला रोहित या गोलंदाजाचा. पुढचा बॉल इथून मात्र फेकला जाईल. पहा पुन्हा एकदा तोच देखना फटका. क्रिकेटमध्ये सौंदर्य अगदी दिशा दिली. फुल टॉस बॉलला बॉल मागे चालला बॅकवर्ड पॉइंटला 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. अगदी स्कोर चालला डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती. इथून मात्र शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असताना या षटका दिला विजयवरती त्याबद्दल देवळला शासनात येत. अगदी कलोते मोकाशी टीमच्या ज्याच्या बॅट मध्ये चौकार आला. 11 धावा स्कोर वरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल इथून मात्र फेकला जाईल. रोहित सज्ज झाला. पॉवर प्लेचं पहिले षटक अगदी चांगले गोलंदाजी तो देखील करतो, परंतु कुठेतरी थोड्याशा चुका अगदी त्याला मागत पडतायत. ते देखील मैदानाच्या आतमध्ये खराब खेळ त्याच्या बातेबात होत असताना पाहायला मिळतो. 11 धावा स्कोर वरती शेवटचा बॉल इथून मात्र फेकला जातो. पहा पुन्हा एकदा कट करत असताना एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. इथे मात्र धोक्याची घंटा वाजेल का? थोडस फेकी एंड कडे झाले आणि त्यानंतर पहा इथे षटक पहिला संपला. पहिल्या षटकाचा भाविक संपला जातो. पहिल्या षटकामध्ये टोटल स्कोर डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती. अगदी आकाश आलाय. दुसरा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक फेकण्यासाठी दाखल झाला. अगदी पहिल्या षटकामध्ये अगदी 11 धावा स्कोर वरती पाहायला मिळतात. कलोते बोकाशी टीमचा एक विकेट त्यांना गमावला, परंतु त्यानंतर चांगले गोलंदाजी अगदी सातत्याने पाहायला मिळाल्या रोहित विर या गोलंदाजाकडनं. दुसरे षटक फेकण्यासाठी दाखल झाला आकाश पारदिया गाबदेवीर असे टीमचा. अगदी आज आपण पहिल्यांदा चांगलं केलं खेळत असताना नेरळ फणसवाडी मैदानामध्ये हा संघ देखील दुसऱ्या विनिंग मध्ये पराभूत झाला. अगदी थोडीशी निराश घ्या त्या मैदानामध्ये साकारावं लागलं, परंतु इथे चांगले प्रयत्न अर्जुन मैदानाच्या आतमध्ये सुरू असणाऱ्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च करत असताना रोहितची गोलंदाजी समाप्ती झाली. त्यानंतर आपण पाहतो अगदी दुसरा षटक फेकण्यासाठी दाखल झाला आकाश. स्ट्राईक एंड वरती राजू पाहायला मिळतो. अगदी मोठ्या फटक्यासाठी हा देखील फलंदाज ओळखला जातो, ज्याच्या बॅटमध्ये अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये आम्ही पाहिलाय. तो देखील स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल आकाश सज्ज झाला. अर्धा बॅटने खेळायचं होता. अगदी बॅटचा ना बॉलचा संपर्क नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. डॉट बॉलच्या सांगता इथून पाहायला मिळते. डॉट बॉलला सुरुवात यावेळेस आकाश देखील करतो. ज्या रीतीनं पहिल्या षटकामध्ये अगदी थोडंसं मागणी षटक फेकलं. मानेटे पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकत असताना रोहितना त्यानंतर कमबॅक करत असताना अगदी पाहायला मिळतो. पुढचा बॉल इथून मात्र फेकला जाईल. चांगली गोलंदाजी अगदी पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच रीतीनं टप्पा पडला. त्यानंतर थोडासा लेग कटाचा वापर. बॉलने थोडंसं बाहेर वन घेतला आणि आणखीन एकदा बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतो. काय गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या गोलंदाजीची आज मात्र गरज होती ती चेंडू मात्र फेकत असताना अगदी पाहायला मिळतात. इथं मात्र पाहिल्यानंतर आकाश गोलंदाज आजच्या दिवसामध्ये खेळत असताना अगदी मोहन पारधी या फलंदाजाचा देखील आज आपण विचार केल्यानंतर त्याला देखील स्तब्धपणे उभं ठेवलं होतं. अगदी चांगला गोलंदाज अगदी नेरळ फणसवाडी मैदानामध्ये त्यांना साकारली होती. तोच गोलंदाज अगदी पाहायला मिळतो. इथे मात्र राजूला शांत करत असताना अगदी 2 बॉल डॉट आले. चांगली गोलंदाजी अगदी पाहायला मिळते.
इथून मात्र थोडासा अडथळा अगदी मैदानाच्या आतमध्ये अगदी पंचांना देखील विसरला आणि त्यानंतर फकी मैदानाच्या आतमध्ये मागणी केली. इथून मात्र स्पीडअप घ्यायचा स्कोर जाऊन पोहोचतो अगदी 11 आकड्यावरती. 2 बॉल डॉट फेकले अगदी चांगले गोलंदाजी पाहायला मिळते आकाशच्या माध्यमातून. अगदी वेगावरती स्वार आहे परंतु इथे मात्र थोडंसं गती कमी करत असताना अगदी फर्स्ट पे चेंडू फेकत असताना पाहायला मिळतो. राजू सारख्या फलंदाजाला देखील इथे शांत ठेवला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच रीतीने बॉल सर पाडवरती आदळतोय. पंचांकडे अपील केली जाते परंतु नाही अगदी इष्टांचा थोडासा पुढे चालला. पुन्हा एकदा डीप पॉइंट मध्ये बॉलला फील्ड केलं जातं. तोपर्यंत डॉट बॉल लगातारचा हा तिसरा डॉट बॉल फेकला जातो. अगदी काकमबाग पाहायला मिळतो. ज्या रीतीने आक्रमकता झाली होती रोहित या गोलंदाजावरती परंतु तिथून कमबॅक केला जातं. 3 बॉल लगातारचे डॉट फेकलेत. अगदी राजूला देखील प्रश्नचिन्हामध्ये ठेवला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा विकेट किपर देवा बांगारी बॉल खाली आलाय. आणखीन एक विकेट समाप्त केली जाते. कलोते मोकाशी टीमला लागलेला हा दुसरा झटका. राजू बॅक टू द डगआउट. आज या टीमचे पॅकर्स देखील इथे व्यासपीठावरती पाहायला मिळतात. जरी आकाशने मिडल षटक फेकलं ना तर त्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 कॅश प्राइज असणाऱ्या सॉरी 1,000 रुपये कॅश प्राइज असणाऱ्या ज्या रीतीनं 4 बॉलचा खेळ संपला जातो. अजून या षटका दिला 2 बॉल शिल्लक असतील. जरी का मिडल षटक फेकलं तर अगदी कुशाल होते साहेबांकडनं 1,000 रुपये कॅश प्राइज असणारे. आकाश सड्या चांगले गोलंदाजी ते पाहायला मिळते. 11 धावा स्कोरवरती ज्या रीतीने रोहित नकरच गोलंदाज परंतु इथे धावसंख्येमध्ये स्टॉप आणला आकाश या गोलंदाजांना. काय गोलंदाजी नवीन बॅट्समॅन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नंबर 4 वरती उमेश साठी हा पहिला बॉल. पुन्हा एकदा गती कमी केली. टप्पा पडलाय थोडंसं आतमध्ये वळण घेतलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल अगदी पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी लगातारचा हा 5वा डॉट बॉल या. अजूनही इथून पाहिलं जाईल शेवटचा बॉल शिल्लक या. जरी का या बॉल वरती निर्धा बॉल फेकलं तर तब्बल 1,000 रुपये कॅश प्राइज आदरणीय या टीमचे पॅकर्स गावदेवीरांचे टीमचे पॅकर्स खुशाल होते साहेबांकडनं दिलं जाईल. शेवटचा बॉल फेकला जातो परंतु आम्ही बाटला शोक चांगला अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे फिल्डर येतोय परंतु फिल्डर पाहतोय बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी शेवटच्या बॉलवर ठोकला जातो षटकार. अगदी 2 ओव्हरचा 22 खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या षटकामध्ये 17 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. अगदी जर का विचार केला ना तर 2 ओव्हरचा 22 खेळ संपला जातोय. 17 धावा स्कोरवरती लागल्या जातात. रिक्वायर्ड रेट आपण जर का पाहिलं तर 8.50च्या सरासरीनं सध्याच्या स्थितीला कलोते मोकाशी संघ धावसंख्या जमा करतो. त्यांना देखील माहिती अगदी 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये तब्बल 30-35 धावा बनवणं या मॅच मध्ये गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न सध्याच्या स्थितीला अगदी पाहायला मिळतो. विजयाला बऱ्याच उशिरानंतर स्ट्राईक एंड वरती ज्याच्या बॅक मध्ये चौकार आला होता परंतु इथून गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतो. अविनाश दाखल झाला. पहिला बॉल इथून मात्र फेकला जातो. पहा पहिल्या बॉल वरती बॅटची कडा घेतली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर आणि द बिग फिश इन द नेट. बडी मछली जाल में फसली. विजयला इथं मात्र बाद केलं जातं. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. डीजे इथे उपस्थित नाहीयेत परंतु काय घडलं मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिल्या बॉल वरती ज्या विकेटची गरज होती गावदेवीरांचे टीमला
तो विकेट मात्र काढण्यात देशाला अविनाश या गोलंदाजाला. स्कोर आपण अगदी पाहतोय 17 या आकड्यावरती, ज्या रीतीने शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता त्यानंतर देखील कमबॅक करत असताना अगदी पाहायला मिळतो. इथे अगदी विकेट गमावलाय नवीन बॅट्समॅन आपण पाहतो हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहा त्यासाठी हा बॉल पंचाचा इशारा येतो. लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली जाते. इट इज अ वाईट बॉल. इथे मात्र एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. इथून अगदी पाहतोय पंचाचा इशारा येणं गरजेचं आहे. येस ऍक्शन रिप्ले मध्ये चेक केलं जाईल. अगदी स्पर्धा आपण पाहतो. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जातं अगदी वाईट साठी. इथून मात्र फेअर डिलिव्हरी चांगला बॉल रिलीज केला जातो. अगदी थोडस पंचांकडे देखील थोडस प्रेशर होतं. अगदी चांगला बॉल आहे. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि चांगली गोलंदाजी अगदी पाहायला मिळते. दुसरा बॉल डॉट फेकला जातो. नवीन बॅट्समॅन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये हेमंतला देखील शांत ठेवला. पहिला बॉल डॉट त्यानंतर चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. बॅटची कडा घेतली बॉल मागे चालला फील्ड केला जातो. आणखीन एकदा सिंगलच्या मदतीनं बऱ्याच उशिरानंतर स्कोरवरती धावा अगदी जोडली जाते. 19 धावा दाफटल्यावरती पाहायला मिळतात. थोडंसं बागपूरमध्ये ढकललं जातं ज्या रीतीनं विकेट गमावल्या स्वस्त्यामध्ये. लक्ष्मण बाद झाला अगदी स्वस्त्यामध्ये विकेट सॅक्रिफाईस गेली. त्यानंतर विजय देखील बाद झाला. त्यानंतर थोडंसं प्रेशर अगदी पाहायला मिळतं कलोते मोकाशी टीमवरती. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा त्याच रीतीने अगदी लाईन लेन अगदी अचूक टप्प्याचे पाहायला मिळते. खोदून काढला समोरच्या दिशेला. बॅकअप नव्हतं. चुका होत आहेत मॅच मध्ये. चुका करून देखील चालणार नाही. इथून मात्र 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धावाच्या मदतीनं स्कोर आणखीन एकदा पुढे चालला. 20 रन सॉरी थोडीशी माफी असावी. 20 धावा दफटल्यावरती पाहायला मिळतात. अगदी उमेशाला स्ट्राईक एंडवरती चांगले बॅटिंग त्याच्या देखील माध्यमात अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्याच्या बॅटमध्ये षटकार आला. हा बॉल पहा फुल टॉल वसूल करायचा होता परंतु नाही. बॅटची कडा घेतली. पुन्हा एकदा विकेट किपर अगदी चांगले जज करतोय. बॉल डॉट येतोय. चांगली गोलंदाजी अगदी पाहायला मिळते. या गोलंदाजीचा विचार केल्यानंतर या षटकामध्ये 5 बॉल फेकलेत. अगदी 3 धावा या गोलंदाजांना देखील खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये थोडंसं फंबल झालं होतं परंतु त्यानंतर अगदी कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे या षटकात दिला. अविनाश सज्ज झाला. काय गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी धावांवरती स्टॉप आणला. 20 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल पहा बॅटच्या स्लॉट मध्ये आला. टायमिंग प्रॉपर. ब्लॅक स्क्रीन वरनं बॉलला फेकून दिला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. उमेशच्या बॅट मध्ये बिग हिट षटकार.
26 धावा आहे, धाव पडल्यावरती स्कोर मात्र अगदी वेगाने वाढत चालला. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. गोलंदाजच्या मार्क वरती पाहायला मिळतोय श्याम. पहिला बॉल काय वेगात होता, परंतु त्याच वेगानं फेकून दिलाय. हा मात्र 6 धावांसाठी षटकार. तेहतीस धावा आहेत, धाव पडल्यावरती अगदी पाहायला मिळतात कलोते मोकाशी टीमच्या. चांगली गोलंदाजी अगदी पाहायला मिळते षटकाराला. त्यानंतर कमबॅक करत असताना पुढचा बॉल लवर फुल टॉस अगदी चांगला स्लाइस करत असताना अगदी समोरच्या दिशेला करण येतोय बॉलवरती. आणखीन एकदा फील्ड केलं जातं, एकच धाव पुढे एकदा कंप्लीट केली जाते. थोडंसं अगदी प्रेशर होतं, परंतु त्या प्रेशर बद्दल थोडंसं बाहेर निघाला. अगदी चांगले गोलंदाजी. 34 धावा आहेत स्कोरवरती. ज्या रीतीने धावा जमा करायचे होते त्या धावा मात्र स्कोरवरती अगदी पाहायला मिळतात. 34 धावा आहेत. अजूनही या षटकातील विचार केला या इनिंग मधील 3 बॉलचा खेळ बाकी राहिला. अगदी टार्गेट सेट करणार आहे 3 बॉल. बरंच काही सांगू जातील. हा बॉल आडव्या बॅटना तिथे विजय येतोय, त्याच्याकडनं थोडस चुका होत आहेत. अगदी झेल कॅरी करायचा होता, परंतु पहा बॅकअप खराब. काय चुका होत आहेत या मॅच मध्ये. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये, हेच तर म्हटलं जातं. आणि तिथे मात्र चुका अगदी पाहायला मिळतात. पंच रन्स 3 रन्स 4 चौकार. ओके 4 रन्स इथे मात्र कंप्लीट केले जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये. काय चुका होत आहेत अगदी शेवटच्या षटकामध्ये. ज्या धावांची गरज होती त्या धावा मात्र अगदी पाहायला मिळतात. 2 बॉलचा अजून एक खेळ बाकी. 38 धावा अगदी स्कोरवरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी होती परंतु तो खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळाला. झेल कॅरी करायचं होतं अगदी. एकही धाव नव्हती तिथे, मात्र थोडस चुका झाल्या. तिथून मात्र फेकी थोडीशी खराब, बॅकअप लेझी झाला आणि ते देखील 4 धावा अगदी चित्याच्या चपलाईनं पलून काढल्या. हा देखील बॉल पहा फटका फसला जातोय समोर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण येतो मिड ऑफ मध्ये. टीपला जातोय झेल. फलंदाज होतील बाद. उमेश इथे मात्र बॅक टू द डगआउट.
39 धावांचा इथून पाठला करायचा आहे. जरी का 39 धाब्यावरती एखादा मोठा फटका आला, जरी काही स्कोर होता 43 धावांचा, जो 44 धावांवरती जर पोहोचला तर या मॅच मध्ये बाय विन होऊन देखील तिसऱ्या फेरी मध्ये दाखल होईल. परंतु इथून मॅच जिंकणं महत्वाचं हे त्यांना देखील माहिती आहे. हा बॉल पहा, टप्पा पडलाय, थोडासा बाहेर वळण घेतला, बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी काय गोलंदाजी पाहायला मिळते, डॉट बॉल येतो. ज्या रीतीने चांगली गोलंदाजी करते मानटी पॉवर प्लेचा पहिली षटक आहे, ज्या षटकामध्ये अगदी जास्ती दबाव बनवणं इथून मात्र गरजेचं. ज्या रीतीने 11 धावा अगदी बॅटिंग करत असताना कलोते मोकाशी टीमला जोडल्या होत्या धावफलकेवरती, तसे बॅटिंग इथून मात्र करावी लागणाऱ्या. अगदी बॅट्समन स्ट्राईक एंडवरती करणला आपण पाहतो. 2 बॉलचा खेळ इथून संपला जातो. अगदी एकदा स्कोरवरती चांगली गोलंदाजी विजय देखील करतोय. अगदी पुढचा बॉल 2 बॉल ना, ओके ओके. अगदी 2 बॉलचा खेळ संपला, एकदा स्कोरवरती पाहायला मिळते. पुढचा बॉल पहा, आडवा बॅटला स्ट्रोक खेळायचा होता, स्टंपच्या पुढे चालला आणि बॉलला अगदी फेकून दिला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी अटोकला जातो. करणच्या बॅट मध्ये षटकार. पद्धतीनं 7 धावा अगदी स्कोरवरती पाहायला मिळतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, उलटा फटका, अगदी बॅटचा ना बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते. षटकार आला होता, अगदी सरळ बॅटनं धावा येत होता, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करून देखील चालणार नाही. कारण फलंदाजाला, कारण की 39 धावांचा पाठला करायचा. अगदी गोलंदाजी लाईन पाहिली ना तर चांगली कलोते मोकाशी टीम कडे. पुढचा बॉल पास समोर दिसायला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची खडा डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण तैनात द्या. इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते विजा, आणि इथून मात्र फलंदाज बाद झाला. करण बॅक टू द पॅव्हिलियन. रोहित सर आपण पाहतोय जिथे मॅच चालू आहे, एकीकडे आहे कलोते मोकासे आणि त्याचबरोबर रानसे या 2 संघादरम्यान मॅच. 38 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं आहे कलोते मोकासे संघाने, आणि विजयासाठी पाहायला गेलं तर 39 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी रवाना झाली होती आकाश आणि करण. त्या आकाशला मात्र
करणला मात्र बाद करण्यामध्ये यश आलं 6 धावसंख्येवरती आणि त्याच्यानंतर विजय मात्र मैदानामध्ये गेले. ओव्हर क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती. हॅलो हॅलो ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर सुरेश आलेत. त्यांच्यावरती जबाबदारी दिली ओव्हर क्रमांक 2ची. 39चा पाठला करायचा 8 धावा धाव फलकावरती. अजून 18 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम रानसाई टीमला. फुलटॉस चेंडू आमंत्रण दिलं होतं आणि ते आमंत्रण देखील स्वीकारलं. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा चेंडू मात्र फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर आलेला 6 धावा षटकार. काल फुलतानी पाहायला मिळतो. जाऊन पोहोचेल तो 14 या धावसंख्येवरती. अक्षरशः बॅट्समनसाठी आमंत्रण दिलं होतं गोलंदाज सुरेशने आणि ते आमंत्रण देखील स्वीकारलं बॅट्समॅन विजयने. ठोकला षटकार इथं काऊ कॉर्नरला. एक चांगली बॅटिंग पाहतो आपण रानसाई टीमकडून. गोलंदाजी करत असेल तेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर बॅटिंग मार्कवरती आले. एक सेन्सिबल क्रिकेट पहिल्या ओव्हरमध्ये आले अवघ्या 8 धावा. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती एक घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. षटकार आलाय. तर कृपया विनंती असेल जे पट्ट्यावरती बसलेत ना त्यांना सर्वांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर जा. जेवढे कोणी आतमध्ये बसले असेल बाउंड्रीच्या आतमध्ये त्यांना सर्वांना विनंती असेल आपण बाहेर जाऊन बसा कृपया करून, नाही तर स्टेजवर येऊन बसा. लंगनला फिल्डर तैनात. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होईल. साऊंड पोहोचेल ती 15 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 2चा खेळ चालू आहे. सुरेश गोलंदाजी मार्कवरती. विजय आणि आकाश ही जोडी मात्र गेली. वंडा उंचा आणि सलामीला गेला होता आकाश. 15 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय रानसाई टीमकडून. अडीचचा पाठला करायचा त्यांना माहिती आहे, ठाऊक आहे की ही धावसंख्या जास्त देखील नाही आहे. त्याच्यामुळे एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 15 धावसंख्येवरती धावसंख्या. इतर देखील ब्लॉकल चेंडू फक्त पुश केलं हलक्यात आणि ढकलले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात विकेटला. दुसरीचा प्रयत्न निघालेत. डेंजर झोनकडे फलंदाज पोहोचलेत. पण तो पंचांनी सांगितलं की इथे 2 धावसंख्या क्रॉपिंग क्रीजमध्ये पूर्ण देखील केल्या. चिताच्या चपला येणं हरणीच्या गतीने 2 धावसंख्या ॲड केल्या जात आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने फ्लाय मात्र होईल. जाऊन पोहोचेल ती 17 वरती. अडतीचा पाठला करत असेल आत्तापर्यंत 17 धावसंख्येवरती पोहोचला आहे तो रानसाई संघ. कलोते मोकाशी संघाच्या विरोधामध्ये पहिल्या मॅचमध्ये पहिल्या फेरीतला 5 सामना पाहायला मिळतो आणि नंतरचा सामना पळसाई पळसझरी आणि त्याचबरोबरीने ओके. आपण अजून अनाउन्स देखील केला नाही कोणत्या संघाला पुढच्या फेरीमध्ये मात्र दाखल होईल. एका बोनसच्या स्वरूपामध्ये बाय देण्यात येईल. कोणता संघ असेल 5 संघांपैकी आपण पाहू शकाल. परंतु इथून जो संघ जिंकेल ते तर डिसिजन आपल्याला पोचेल थोड्याच वेळामध्ये. ही तर देखील आपण पाहतो बॅटची लिडिंग एज घेतली आहे. थर्ड स्लिपमध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कोणती चुकी होणार नाही. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. जाऊन पोचते ती अध्यापर्यंत 18 धाबा धावफलकावरती. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धाबा धावफलकावरती. वरच्या अजून इथून पाहायला गेलं तर 21 धावसंख्येची अजूनही गरज आहे. उर्वरित 14 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 14-21 समीकरण आहे. एकीकडे असेल रणसाई संघ, एकीकडे असेल कलोते मोकाशी संघ. या 2 संघादरम्यान ही लढत, ही बिग फाईट पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू आमंत्रण स्वीकारलं. ऑन द राईस, ऑन द टोस. चेंडू फेकून दिला आउट ऑफ द पार्क. षटकार.
चेंडू आणि ह्या मैदानावरती आपण पाहू शकाल फुलटॉस चेंडूला थारा नाही आहे बॅट्समन कडून आणि तेच दाखवून दिलं बॅट्समन विजयने. इथं षटकार आला, षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढे येऊन डान्सिंग डाऊन दे ऑन द राईस ऑन द टोस आपण पाहतो नेत्रदीपकाचा फटका आलाय, लंघन क्लिअर करणारा हा आलाय षटकार. मार्कवर सज्ज 12 चेंडू 9ची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकांमध्ये आल्या धावसंख्या तब्बल 30 धावा. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली 8 आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावांचा विक्रमी खेळली गेली विजयने. एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते रानसे टीमकडून. आता 12 चेंडू 9ची गरज आहे. इतर देखील धीम्या गतीचा चेंडू आपण पाहतोय. त्यांच्या मागे मात्र रिस्ट्रिक्शन होते परंतु त्यांना थोडंसं फंबल देखील झालं. इथं चेंडू आला निर्धाव आणि ह्या निर्धाव चेंडूच्या संगतीने धावफलक शिरावले ते 30 वरती. आता 11 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. 11-9चं समीकरण आपण पाहतोय टीम रानसाई संघाला. हा देखील धीम्या गतीचा चेंडू आपण पाहतोय लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स देखील झाला, थोडासा बाहेरच्या बाजूने देखील ओलंगटलाय आणि ही तरी गेला चेंडू 9 निर्धाव पाहायला मिळतोय. आणि असे जर डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवले ना या ओव्हरमध्ये तो थोडासा सामना कठीण देखील होऊ शकतो रानसाई संघासाठी. परंतु ते गोलंदाज तानाजीने मात्र करावं लागेल कारण अद्यापर्यंत 2 चेंडू निर्धाव जरी फेकलेत परंतु आता समीकरण वेगळं झालंय. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. हा देखील धीम्या गतीचा चेंडू त्याला पिक केला. हा बाई सपर लॉंग लेग क्षेत्राच्या डोक्यावरून ठोकलाय. हा देखील आलाय यूज हँडसम मॅक्सिमम षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या धावसंख्येवरती. आता 9 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. इतर देखील पाडाल स्विपने खेचायचा होता. इतर देखील एक सिंगल कंप्लीट झाली आहे. वेगाने चित्याच्या प्लेन केले पूर्ण दुसरीच्या प्रयत्नाला परंतु ओव्हर फेकी पाहायला मिळते. जर का स्ट्राईक एंडला ही फेकी केली असती तर धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला असता. इतर देखील ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. ओव्हर क्रमांक 3चा खेळ चालू आहे आणि आतापर्यंत धावफलकावर धावा लागला त्या तब्बल 37 धावा धावफलकावरती. म्हणजे आता 8 चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्येचा आलेख पाहिला तर आपण सिंगल डबलने जरी सामना फिनिश होऊ शकतो. टीम रानसाई संघासाठी अर्ध लक्ष पार केलंय. 99% हा सामना रानसाई संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय.
हा देखील सेन्सिबल पुश त्या फटका आपला पाहायला मिळतो. एक सिंगल मात्र वेगाने कंप्लीट केली आहे. फिल्डर देखील पोचलेत, हिंमत हारत नाही आहेत. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या एकने वाढली जाऊन बसते ती 38 वरती. म्हणजे सामना आता बरोबरी झाला आहे. टीम रानसई संघ आणि त्याचबरोबरीने कळोते मोकाशी हा संघ. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की सामना देखील कठीण होईल टीम रानसई संघाला, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 8 धावा आणि त्याच्यानंतर आक्रमण रूप धारण केलं विषयने. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावसंख्येचं षटक फेकलं गोलंदाज सुरेशने. आणि त्याच्यानंतर तानाजी आले, त्यांच्यावरती देखील एक षटकार पाहायला मिळाला. आता 7 चेंडू आणि विजयासाठी 1 धावसंख्येची गरज. हा देखील फटका करायचा होता एक्झिक्यूट, परंतु इथे षटक संपल्याचा इशारा पंचांचा. 3 षटकांची मार संपली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 38. आता 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. रानसई संघाला ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज झालाय. अगदी शेवटचं षटक आहे ना, षटकामध्ये अगदी एका धावेची गरज आहे. 6 बॉल 1 रनची गरज. जर या इथून जर का षटकार ठोकला ना तर बायच्या रेसमध्ये अजून गावदेव रायचे संघ परंतु जिंकणं महत्वाचं आहे. विजयाला देखील माहिती आहे कसे प्रयत्न राहतील या मॅच मध्ये. अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी पाहतो समोर अगदी सजवलं जातं. एका धावेची गरज. फटका चांगला अगदी दिशा दिली, बॉलला स्लाइस केला, चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव परंतु हलू गतीनं बॉल सीमारेषा पलीकडे जाणारच नाही. 1च धाव मिळेल. सामना जिंकलाय आणि इथून मात्र सामना जिंकला गावदेवी रासे संघानं. हाडलक टीम कलोते मोकाशी आणि इथून मात्र अगदी भेलवल्या टीम्सला पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्याची संधी मिळाली, ज्याने हाय स्कोरिंग मध्ये बाय विन केला.